तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वरमध्ये आरटीओ आणि पोलिसांचा मोठा दणका, नो पार्किंग आणि अवैध रिक्षांवर बडगा। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये आपले स्वागत आहे। त्र्यंबकेश्वर नगरीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर आणि शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच ट्रॅफिक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर प्रशासनाने अखेर कडक बडगा उगारला आहे। नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ आणि त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे शहरात एक मोठी धडक मोहीम राबवली आहे। या कारवाईत तब्बल 19 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। सुमारे 1.25 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता। याच पार्श्वभूमीवर आरटीओ आणि पोलिसांनी अचानक ही संयुक्त मोहीम हाती घेतली। या धडक मोहिमेदरम्यान शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या एकूण 72 वाहनांची कडक तपासणी करण्यात आली। या तपासणीत प्रामुख्याने नो पार्किंग झोनमध्ये बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली। एवढेच नाही तर परिसरात विनापरवाना बेकायदेशीररित्या धावणाऱ्या रिक्षा, स्क्रॅप म्हणजेच मोडीत काढलेल्या रिक्षा आणि वैध परवाना नसतानाही प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओने कायदेशीर बडगा उगारला आहे। ही संपूर्ण धडक मोहीम सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख आणि त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली। प्रत्यक्ष जागेवर मोटार वाहन निरीक्षक मनीष देवरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती स्वाती सरदार, आरटीओ कर्मचारी बैरागी आणि विलास केदार यांनी धडक कारवाई केली। तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीमती पल्लवी जायभावे, पोलीस हवालदार शांताराम निंबेकर, नरेंद्र चौधरी आणि श्रावण साळवे यांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। या कारवाईनंतर प्रशासनाने वाहनधारकांना एक कडक आणि शेवटचा इशारा दिला आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर आणि शहरात भाविकांच्या सुरक्षेसाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी आपली वाहने केवळ नियोजित पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत। नो पार्किंग किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन उभे केल्यास यापुढेही अशीच तीव्र दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन आरटीओ आणि पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला जात असाल तर ट्रॅफिकचे नियम नक्की पाळा, अन्यथा खिशाला कात्री बसू शकते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।